हे बघा इथे आपली मिरची भजी मस्तपैकी गरमागरम कुरकुरीत अशी तयार झालेली आहे। पाऊस पडतोय मस्त, बघा किती छान पाऊस पडतोय बाहेर। तुम्ही पण नक्कीच अशी मिरची भजी करून खा। आणि बघा आता कशा पद्धतीमध्ये मी या मिरची भजी बनवल्यात, तर चला आपण किचनमध्ये जाऊया आणि बघूया। नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग, प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। आज आपण करणार आहोत भजी। पाऊस पडतोय ना, तर भजी खावीशी वाटतात। चला तर मग मी आज भजी, आता कुठली भजी करणार आहे मी तुम्हाला आता दाखवते। चला हे बघा, पाहू शकता इथे मी या मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 4 आहेत। तर आपल्या या मिरच्यांची भजी करायची, तर त्याआधी आपण त्या कशा कट करायच्या ते मी तुम्हाला इथे दाखवते। हे बघा, आता ही मोठी मिरची आहे ना, तर आपल्याला इथे मध्ये कट करून घ्यायची आहे। हे बघा असं, तर एका मिरचीचे मी इथे 4 भाग करणार आहे। हे बघा, आणि आपल्याला काय करायचं आहे, ह्या मिरचीमध्ये ज्या बिया आहेत ना, ह्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। हे बघा, ह्या ज्या बिया आहेत ना, ह्या बिया आपल्याला ह्या काढून टाकायच्या आहेत अशा। हे बघा, तर आता मी अशा प्रकारे आपण सर्व मिरची कापून घेऊया। ठीक आहे, मिरच्या अशा मी कापून घेतलेल्या आहे, म्हणजे मोठ्या मिरच्या होत्या ना, कट करून घेतलेल्या आहे। किती आपले झालेलं आहे। मिरची भजी करताना आपल्याला काही जास्त साहित्य लागत नाही, एकदम कमी साहित्यामध्ये आपण मिरची भजी करू शकतो। इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे, चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे। इथे तांदळाचं पीठ, कारण कुरकुरीत भजी व्हावी म्हणून। इथे आपला हा ओवा आहे, ओवा तुम्हाला आवडत असेल तर घ्या, पण ओवा घेतला तर चांगला असतो। आणि इथे मीठ, इथे आपण खाण्याच्या सोड्याचा वापर करणार नाही आहोत। आज आपण कुठलाही सोडा वगैरे काही न वापरता आज आपण मिरची भजी करणार आहोत। त्यासाठी इथे थोडीशी हळद पण आपण घेणार आहोत। हे बघा, आणि पाणी, तेल, बस एवढं, दुसरं काहीही लागणार नाही आहे आपल्याला। हा बघा, इथे मी स्टीलचा छोटासा टोप घेतलेला आहे, त्यात आम्ही दूध तापवतो, त्याच्यातच मी घेतलेला आहे। आणि हे बघा, इथे हे आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे, आपण त्यामध्ये ओवा घालणार आहोत। पण तो ओवा आहे ना, चोळून घालायचं आहे आपल्याला। चोळून घातला म्हणजे त्याचा स्वाद ना छान येतो। हे बघा, आणि पावसाचे दिवस आहे, डाळीचं पीठ आहे, तर ओवा घातलेला चांगलाच असतो। त्याचबरोबर इथे 1 चमचा आपण तांदळाचं पीठ घेतोय। मीठ आपल्याला इथे आपण थोडंच घेतलेलं आहे ना, डाळीचं पीठ, मग मीठ आपण इथे थोडंच घेतोय चवीपुरतं। ते आपण थोडीशी चिमूटभर हळद घालूया। आता आपण थोडं थोडं जसं आपल्याला पाणी लागेल तसं आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ असं चांगलं भिजवून घेऊया। एकदम मस्कन पाणी नाही टाकायचं, नाहीतर मग ते पातळ होईल, नाही का। आणि चांगलं असं एक साईडने असं करून असं हाताने करायचं। जेवढं तुम्ही हाताने पीठ भिजवाल ना, तेवढं ते छान हलकं फुलकं होतं। इथे मी थोडंच पीठ घेतलेलं आहे, कारण आपल्या मिरच्या थोड्याच आहेत, नाही का। तर असं थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि पीठ चांगलं असं फेटून घ्यायचं हाताने। हे बघा असं। माझ्या चॅनलवर कोण नवीन असतील, ते जर आता माझा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आणि इथे आपलं बघा, बघू शकता तुम्ही, इथे आपलं पीठ पण तयार झालेलं आहे चांगलं। हे बघा, इथे तेल चांगलं तापलेलं आहे, गॅस कमी करते। हे बघा, अशा प्रकारे मिरची बुडवून घ्यायची बेसनामध्ये आणि सोडायची। आपण यामध्ये ना सोड्याचा वापर केलेला नाहीये। आपण काय करायचं, पीठ आहे ना चांगलं फेटून घ्यायचं। चांगलं फेटलं म्हणजे ते हलकं होतं। हलकं झालं ना की मग ते मस्त ना असे पटकन असे चांगले फुलून येतात वरती। बघा, हे बघा कसं फुललंय ना। आणि तेल चांगलं तापून द्यायचं आणि गॅस कमी करायचा, आणि जरा मीडियम आचेवर तळायचं। आणि ज्यावेळी काढायच्या वेळेला गॅस फास्ट करायचा आणि काढून घ्यायचे, लगेच होतात झटकीपट। हे बघा, मिरची भजी तयार आपली। इथे अशा प्रकारे आपली मिरची भजी तयार झालेली आहे। कशी वाटली नक्की लाईक करा, व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। हे बघा, चांगली, हे बघा मस्त झालेत कुरकुरीत। हे बघा, या खायला, पावसाचे दिवस आहेत, पावसाचे दिवस आहेत, आणि गरम गरम भजी कशी वाटली भजी कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद। हे बघा,